मनोज जरांगे पाटलांची बीड येथे ऐतिहासिक सभा पार पडली। या सभेत मराठा बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या सभेत मराठा बांधवांनी न भूतो न भविष्यती अशी उपस्थिती दर्शवली। लाखोंच्या जनसमुदायासमोर आपला अल्टिमेटम पूर्ण होण्याआधी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला। या सभेचं नाव सुद्धा इशारा सभा असं देण्यात आलं होतं। या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, ते संपूर्ण मराठा समाजाला काय आव्हान देणार, पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी काय ठरवणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। याच सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कोणत्या 3 गोष्टी दिल्यात तेच पाहूयात। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात साम टीव्ही। मुद्दा क्रमांक 1, बीड येथे झालेल्या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे। पुढच्या 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीपासून पदयात्रा करत मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईमध्ये ते आंदोलन करणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सगळ्या मराठा बांधवांनी भेट द्यायला यावं असं आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी आजच्या सभेतून केलंय। अर्थातच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं ठिकाण आता यानंतर म्हणजे 20 जानेवारीला देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई असणार आहे। या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांनी नेमकी 20 तारीखच का निवडली, यासाठी सुद्धा 2 प्रमुख कारण आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे 24 डिसेंबर ते 18 जानेवारी पर्यंत मुंबईत कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि म्हणूनच ही संचारबंदी उठल्यानंतर मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईत उपोषण करणार आहे। आणि 20 तारीख निवडण्याचं दुसरं कारण म्हणजे उरलेल्या काही दिवसांमध्ये मराठा समाजातील बांधवांना आपल्या घरातली आपल्या शेतीमातीची कामं करता यावीत, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी वेळ दिलाय। मुद्दा क्रमांक 2, बीड येथील सभेतून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अप्रत्यक्ष वेळ वाढवून दिलाय। होय, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अप्रत्यक्ष वेळ वाढवून दिलाय। तो कसा? सरकारी शिष्टमंडळ ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांकडे वेळ वाढवून मागायला आलं होतं त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता। मात्र 24 डिसेंबरचं अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी पुढच्या आंदोलनाची वेळ 20 जानेवारी ठरवली आहे। अर्थातच 24 डिसेंबर ते 19 जानेवारी पर्यंत आता सरकारला आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी वेळ मिळणार आहे। या वेळेत सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मुद्दा क्रमांक 3, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करत असताना मराठा समाजाला एक खास संदेश दिलाय। तो संदेश काय? तर मनोज जरांगे पाटलांनी जाहीरपणे मराठा बांधवांना सांगितलंय की सरकारला मदत करायची नाही, मात्र पोलीस बांधवांना जरूर सहकार्य करायचं, हिंसेच्या माध्यमातून आंदोलन करायचं नाही आणि जो कोणी हिंसा करत असेल त्याला आपण स्वतः पकडून पोलिसांच्या अधीन करायचं, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला या सभेच्या माध्यमातून केलं आहे। अर्थात मराठा समाज जरी एकवटला असला तरी तो हिंसेच्या मार्गाने जाणार नाही, हा संदेश सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आजच्या सभेच्या माध्यमातून दिलाय। या 3 गोष्टी मनोज जरांगे पाटलांनी आजच्या बीड येथील ऐतिहासिक सभेच्या माध्यमातून राज्यभरातील मराठा बांधवांना दिल्या आहेत, राज्यभरातील मराठा बांधवांपर्यंत पोहोचवल्या आहेत। आता याच मुद्द्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।